वेळ भेटल्यावर फिराक जायचा म्हटला तर वेळ आपल्याला काय कधी भेटायचो नाही. जो काय वेळ भेटतात त्याच्यासोबत मित्रांसोबत मजा आणि मस्ती करायची. कारण आजचा दिवस बघू गावलो, उद्याचा दिवस बघू गावाचा काय माहिती. कारण आयुष्य कसं चाललं आता तुमका सुद्धा माहिती आहे. बरेच रील्स बघलेले छत्रपती शिवाजी महाराजांचो राजकोट बघायचो. रील्समध्ये बघूचा काय वेगळाच असता, पण प्रत्यक्षात बघूचो अनुभव आणि आनंद मात्र काय वेगळंच असतं. पटापट 180 ची स्पीड पकडला आणि आम्ही राजकोटकडे येऊन पोहोचलो. समोरच दिसणारा सिंधुदुर्ग किल्लो तर बघून माका भारीच वाटत होता. कारण तो सुद्धा मी पहिल्यांदाच बघणार. एवढा सगळा सुंदर असला तरी लोकांची घाण करूची सवय काय जावची नाही. जाय थंय कचरोच दिसतलो. समोरच दिसणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती एवढी सुंदर आणि मोठी बनवलेली की 7 समुद्रा पार तरी आपल्या डोळ्याने आणि नजरेने आपल्याक दिसा शकता. मग राजकोटमध्ये एंट्री मारला आणि समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघली. मूर्ती एवढी मोठी आणि भली मोठी बनवलेली की बघूनच माका भारी वाटत होता. काम सुद्धा मूर्तीचा भारी केलेले. छत्रपती शिवाजी महाराजांका पाया पडला आणि समोरच असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं शूट घेतलंय. पूर्वीचा इंजिनिअरिंग बघा किती भारी असत. समुद्राच्या मधोमध जाऊन किल्लो बनवणे म्हणजे आता काय सोप्या काम नाही. त्यांचा इंजिनिअरिंग तर भारीच होता. राजकोट बघल्यानंतर म्हटलं तारकर्ली ब्रिजवर जायचा. तारकर्ली ब्रिजवर आज गर्दी तर भरपूर होती. कारण आज रविवार होतो. माणसांची गर्दी तर भरपूर होती आणि ब्रिज सुद्धा काय बघण्यासारखं होतं. एकदम सुंदर असं ब्रिज तारकर्ली असा. ह्यो सुद्धा ब्रिज मी पहिल्यांदाच बघणार आहे म्हणून माका बघू या सगळा काय भारी वाटत होता. घोडागाडी बघलंय, उंट बघलं, सगळा काय बघल्यानंतर आम्ही आता घराची वाट धरता. आम्ही जातो घरात. तुम्ही असेच येत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.